नमस्कार. मी वैद्या शार्दुली राजीव तेरवाडकर आणि तुम्ही मला अलौकिक चॅनलवर पाहत आहात. मी तुम्हाला थोडक्यात माझी ओळख करून देते. मी BAMS ही डिग्री सांगलीच्या वसंतदादा आयुर्वेदिक कॉलेजमधून घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन्स केले. दक्षिण आफ्रिकेतून युरोपियन आयुर्वेद अकॅडमी थ्रू मी माझी MD आणि PhD या 2 डिग्र्या घेतल्या. आणि योगामध्ये मी माझं सर्टिफिकेशन आहे योगविद्या निकेतनचं. आणि योगा थेरपी, आयुर्वेदिक कन्सल्टेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल गायडन्स, म्हणजे आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून चांगली जीवनशैली अवलंबून आपण आपले रोग कसे बरे करू शकतो या बाबतीतली माझी प्रॅक्टिस मी आता गेली 20-22 वर्ष करते. माझा जो प्रबंध आहे त्याच्याबद्दल सांगण्याआधी मला थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगावीशी वाटते की आयुर्वेद, आम्ही असं म्हणतो आयुर्वेद हा अनादी अनंत शास्त्र आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो. तर ह्याचं अक्षरशः मला त्याचा प्रत्यय मी जेव्हा परदेशात गेले तेव्हा आला. म्हणजे काही वेळेला आमच्या औषधी अवेलेबल व्हायच्या नाहीत, त्यावेळेला मला पेशंटला काय औषध द्यायचं हा प्रश्न पडायचा. आणि ह्याच विचारातून माझे जे गुरु आहेत डॉक्टर PH कुलकर्णी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा एक वेगळाच अभ्यास सुरू झाला. तो त्या काळामध्ये 2004ला 2003पासून खरं म्हणजे मी सुरू केलं त्या बाबतीतलं काम. आणि त्यावेळेला हा विषयच पूर्ण नवीन होता. कारण दक्षिण आफ्रिकेतल्या वनस्पती आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये वापरायच्या, तर त्या कशा वापरायच्या त्या बाबतीत कुठल्या शास्त्रातल्या कुठल्या मार्गदर्शनाचा आधार घ्यायचा, कुठले संदर्भ घ्यायचे, अशा पद्धतीनं ते काम सुरू झालं. त्यामुळे माझा प्रबंध हा 3 विभागांमध्ये माझं काम झाले. पहिलं म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ आफ्रिकन मेडिसिन इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे आफ्रिकन ट्रॅडिशनल मेडिसिन किंवा पारंपरिक आफ्रिकन वैद्यकशास्त्र हे नक्की काय आहे, ते कशा पद्धतीनं कुठल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे काम करतं, ती माणसं डायग्नोसिस कसं करतात, ते कुठल्या वनस्पती आणि काय वापरतात, म्हणजे खनिज द्रव्य किंवा वनस्पतीचे द्रव्य ते कुठले वापरतात आणि त्यामागं त्यांची फिलॉसॉफी काय असते, ह्या सगळ्याचा एक क्युरिओसिटी म्हणून अभ्यास सुरू केला. तो अभ्यास करत असताना साधारण 3,500 वनस्पतींच्या डेटातून असं लक्षात आलं की 350 वनस्पती खरोखरी ते लोक वापरतात प्रॅक्टिसमध्ये. आणि त्या वनस्पतींचा अभ्यास करताना असा प्रश्न पडला की ह्यातल्या काही वनस्पती ज्या मला आसपास दिसत आहेत त्या वापरून मी तिथले पेशंट ट्रीट करू शकते का. म्हणजे हा प्रश्न आयुर्वेदातल्या प्रत्येकच वैद्याला खरं तर आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्याला पडला पाहिजे की आपण दुसऱ्या देशात गेल्यानंतर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करू शकतो का, ते सुद्धा तिथली आसपासची द्रव्य वापरून. तर ह्या प्रश्नाच्या माध्यमातून हा अभ्यास सुरू झाला. त्यामुळे दुसरा भाग असा होता की क्रिटिकल स्टडी ऑफ आफ्रिकन मेडिसिन इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह. पहिल्या भागामध्ये आम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला, म्हणजे आयुर्वेद आणि आफ्रिकन मेडिसिन ह्याच्यामध्ये काय समानता आहे आणि काय म्हणजे भिन्नता काय आहे. आणि त्यातून हे लक्षात आलं की आयुर्वेद हे तसं पूर्णपणे भारतीय लोकांनीच डॉक्युमेंट केलेले शास्त्र असल्यामुळं आपल्या तत्त्वज्ञानाच्या आधारे, आपल्या शास्त्राधाराच्या आधारानं त्याचा संपूर्ण अभ्यास झाला आहे. किंबहुना आफ्रिकन लोक हे त्यांची लिपी कुठली नसल्यामुळं त्यांचं सगळं डॉक्युमेंटेशन हे युरोपियन लोकांनी केलेलं असल्यामुळं त्यांच्याकडं इंग्लिशमध्ये हे सगळ्याचं डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यांचे फार्माकॉग्नॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते सगळं डॉक्युमेंटेशन झालं. त्यामुळं मी त्याला आयुर्वेदाचा शास्त्राधार पुरवला. आणि तिसरा भाग आहे तिथल्या 33 मूलभूत वनस्पतींचा आयुर्वेदीय दृष्टिकोनातून अभ्यास, ज्याच्यामुळं एक फार्माकोपिया तयार केला गेला, ज्याच्या आधारे आपण आयुर्वेदाची दक्षिण आफ्रिकेत किंवा आफ्रिकेमध्ये जिथं जिथं ह्या वनस्पती उपलब्ध आहेत 33, तिथं आयुर्वेदाची प्रॅक्टिस करू शकतो तिथल्या वनस्पती वापरून. दक्षिण आफ्रिका हा तसा मागास नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही एक साधारण 70-80 आफ्रिकन कंट्रीज विचारात घेतल्या तर त्यामध्ये दक्षिण आफ्रिका हा त्यातल्या त्यात सर्वाधिक प्रगत म्हणता येईल, कारण तिथं युरोपियन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. पण जर आपण आफ्रिकन संस्कृती किंवा आफ्रिकन वैद्यकशास्त्र असा जर विचार केला तर तिथं हे करणं खूप सोपं आहे. पण माझा विषयच इतका वेगळा होता की ज्यामुळे मला तिथं काही रिसर्च स्ट्रक्चर मिळत नव्हतं. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी होती की माझी जी डिग्री आहे BMS ती डिग्रीच तिथं व्हॅलिड नव्हती. म्हणजे मला आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून तिथं काम करायला संधी मिळत नव्हती.
मग एखादं पोस्ट ग्रॅज्युएशन आपण तिथं करावं या विचारातून मी तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि हा एक आगळा वेगळा थिसिस मी तिथं रजिस्टर केला. हा विषयच सगळा नवीन असल्यामुळे माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं होतं की आयुर्वेदाचा चष्मा लाव आणि सगळा दक्षिण आफ्रिका, आफ्रिकन संस्कृती, आफ्रिकन वनस्पती या आयुर्वेदाच्या माध्यमातून अभ्यास कर. हे बोलणं म्हणजे हे आम्ही तेव्हा जेव्हा बोललो तेव्हा ते खूप सोपं वाटत होतं. पण ज्या म्हणजे आधी ज्याच्यावर काहीच काम झालेलं नाही, काहीही स्टेप्स अवेलेबल नाहीत, अशा एका पायोनियर सब्जेक्टवर काम करणं हे खूप अवघड असतं. कारण मला माझ्या गुरूंनी असं पण सांगितलं होतं की तू तिथं जे काम करशील ते डोळ्यासमोर ठेवून बाकीच्या देशांमध्ये आम्ही काम सुरू करणार आहे. त्यामुळं ही खूप मोठी जबाबदारी पण होती की आपल्याला काम ह्या दृष्टीनेही करायचं की पुढच्या पिढ्यांना ते मार्गदर्शक ठरेल की जर जेव्हा केव्हा कुठल्याही आफ्रिकन कंट्रीमध्ये आयुर्वेदिक तज्ज्ञ येतील, त्यांना तिथं आयुर्वेदाची प्रॅक्टिस करायची असेल तर ह्या आपल्या कामाचा एक दिशादर्शक म्हणून उपयोग व्हायला पाहिजे आणि ती जबाबदारी ठेवूनच डोक्यामध्ये ते काम केलं गेलं. करताना निश्चितच हे माहीत नव्हतं की ह्या कामाचं पुढं काय होणार आहे, पण एक श्रद्धा असते आपल्या विषयावर, आपल्या गुरूंवर, की त्यांनी ज्या अर्थी मला हे सांगितले त्या अर्थी काहीतरी त्यांची त्याच्यामागं दूरदृष्टी असेल आणि मी फक्त तेवढंच केलं की साधारण एक 1,500 पानांचा डेटा कलेक्ट केला. ते सगळा त्यातला आत्ता मी फक्त 550 पानं पब्लिश केली आहेत आणि बघू पुढं आणि ह्याच्यावर आणि काही काम करता आलं तर निश्चित करेन. माझ्या या एकंदरीत 19 वर्षाच्या प्रवासामध्ये मला आफ्रिकन लोकांचाच पूर्ण सपोर्ट मिळाल्यामुळे मी हे काम करू शकले. म्हणजे मी अगदी कृतज्ञतापूर्वक हे सांगू इच्छिते की मी जेव्हा तिथं काम सुरू केलं त्यावेळेला मी या अभ्यासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज, पुन्हा तिथले बॉटॅनिकल गार्डन्स किंवा त्यांचे जे कल्चरल हार्टलँड्स आम्ही म्हणतो की जिथं तुम्हाला ॲक्च्युअल आफ्रिकन संस्कृती बघायला मिळते, अशा ठिकाणी माझे मिस्टर मला घेऊन जायचे. तिथं आम्ही लेक्चर जायचो. आयुर्वेदाची आणि योगाची ओळख करून देणं हे मुख्य काम असायचं आणि हे काम मी जे करते त्या कामात काही कुणाची मदत होऊ शकते का हे विचारणं. जरी मी पूर्ण डॉक्युमेंटेड म्हणजे ऑलरेडी पब्लिश्ड डेटा जो आहे फार्माकॉग्नोटिकल स्टडी ऑफ साऊथ आफ्रिकन इंडिजन्स प्लांट्स याच्यावर मी काम केलं इंटरप्रिटेशनचं, तरीसुद्धा काही वेळेला काही लोकांचे आपल्याला सल्ले खूप महत्त्वाचे असतात. विशेषतः आफ्रिकन लोकांचा ह्या बाबतीत काय आउटलुक आहे हे मला समजून घ्यायचं होतं. प्रिटोरिया युनिव्हर्सिटीमध्ये माझं एक लेक्चर होतं, आयुर्वेदाचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर, आणि त्या लेक्चरनंतर आमच्या HOD ज्या मॅडम होत्या तिथल्या त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं आणि एका आफ्रिकन बाईंची माझी ओळख करून दिली. त्या म्हणाल्या की या फेप्सिले मासेको या पेशानं वकील आहेत, पण स्पिरिच्युअल कॉलिंग म्हणजे तिथं वैद्य हे कॉलिंगनं वैद्य म्हणून काम करतात. म्हणजे पिढ्यानुपिढ्या किंवा त्यांना स्वप्नातून दृष्टांत देऊन जेव्हा त्यांचे पूर्वज त्यांना सांगतात किंवा आतून त्यांना अशी इंट्युशन येते की मला समाजाची सेवा करायची आहे आणि म्हणून मला हीलर म्हणून काम करायचं आहे, त्यावेळेला ते हिलिंगचं काम करतात. तर अशा एक मॅडमची माझी ओळख करून दिली. सुरुवातीला त्या माझ्यावर जाम उखडल्या होत्या, कारण त्यांनी मला असं स्पष्ट विचारलं की तुम्ही हे जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या लोकांना भेटून काय काय माहिती गोळा केली. मग मी त्यांना सांगितलं की माझ्या थिसिसमध्ये ऑलरेडी जे पब्लिश्ड आहे त्याचंच फक्त इंटरप्रिटेशन मी केलं आहे की तुम्ही हे जे प्रॅक्टिस करता त्याच्यामागची तुमची विचारसरणी आयुर्वेदानुसार काय आहे, तुम्ही जे डायग्नोस्टिक मेथड वापरतात त्या आयुर्वेदानुसार काय असतील, वनस्पती वापरतात तर त्याच्यामागची तुमची काय म्हणजे तुमचं तत्त्वज्ञान त्याच्यामागचं काय, हेच फक्त मला जाणून घ्यायचं आहे. मग त्या म्हणल्या नाही तरीसुद्धा मी तुमचा थिसिस बघणार. तो अजून पब्लिश व्हायचा होता आणि तसा तो धोका असतो की पब्लिश होण्याच्या आधी एखादं आपलं मटेरियल त्यांना द्यायचं. पण मुळातच हे काम सुरू करण्याच्या मागचा हेतू हा होता की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि ज्या भूमीवर आपण काम करतोय, ज्या लोकांच्या भूमीवर आपण आपली आपण म्हणतो ना रोजीरोटी किंवा भाजी भाकरी मिळवतोय, त्या लोकांना दुखवून किंवा त्यांच्या तोंडचा घास काढून आपल्याला कुठलीच गोष्ट करायची नाही आहे. जर त्यांनी अप्रूव्ह केलं तर हे काम पुढं सुरू राहील, नाहीतर इथंच थांबेल हा विश्वास मी त्यांना दिला आणि माझा थिसिस सरळ त्यांच्या हातात मी सोपवला. 2च दिवसात मला त्या मॅडमचा फोन आला आणि त्यांनी मला त्यांच्या ट्रॅडिशनल हिलर्स ऑर्गनायझेशन म्हणून एक साऊथ आफ्रिकेतली संस्था आहे ज्याचे जवळजवळ 80,000 वैद्य मेंबर आहेत आणि संपूर्ण साऊथ आफ्रिकेत त्या संस्थेचे मेंबर्स हिलर्स म्हणून काम करतात. त्या संस्थेत मला त्यांनी बोलवलं आणि माझा सत्कार केला
आणि त्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदाच कुणीतरी असा वेगळ्या पद्धतीनं आमच्या शास्त्राचा अभ्यास केला आहे ज्याच्यामध्ये आमच्या शास्त्राबद्दल आमच्या संस्कृतीबद्दल कुठंही कमी लेखण्याचा उद्देश नाही. तुमच्या प्रत्येक थिसिसमधल्या प्रत्येक शब्दातून तुमची कृतज्ञता, तुम्हाला दिसलेलं वेगळेपण, आमच्या अडचणी म्हणजे ऐतिहासिक ज्या काही घटनांच्या आधारे या गोष्टी का घडल्या असतील ह्याचा विचार सहानुभूतीपूर्वक केलेला दिसतो. आणि म्हणून आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये आयुर्वेद फॅसिलिटेटर म्हणून काम करावं. आणि तो माझा मी सगळ्यात मोठा सन्मान समजते. म्हणजे कुठल्याही काम जे आपण करतो त्या कामाचा जर का लोकांसाठी उपयोग होणार असेल तरच त्या कामाला खरं तर महत्त्व असतं. तर मी अशी जगातली पहिली आयुर्वेद तज्ज्ञ आहे की जिला ही अशी संधी मिळाली. आणि त्यानिमित्तानं आफ्रिकन लोकांच्या बरोबर आफ्रिकन वैद्यकशास्त्राच्या मेनस्ट्रीमिंगसाठी म्हणजे जो आयुर्वेदाचा स्ट्रगल आहे गेली काही वर्ष की वी वॉन्ट टू बी वन ऑफ द मेनस्ट्रीम सायन्सेस की आपलं सांस्कृतिक शास्त्र हा आपला पहिला चॉईस असला पाहिजे, ज्याला आपण आपल्या आजीबाईचा बटवा म्हणतो की आधी संधी ती द्या स्वतःच्या शरीराला आणि मग तुम्हाला नाही बाबा ते हे झालं ॲडजस्ट झालं सूट झालं किंवा काय तर त्याच्यात आपण वेगळे हे शोधू शकतो किंवा मॉडर्न रिसर्चचं आपण काही मदत त्यासाठी घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीचं काम करायला मला मिळालं. त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या कॅम्पेन्सना ट्रॅडिशनल आफ्रिकन मेडिसिनच्या कॉन्फरन्सेसना ते लोक मला घेऊन जायचे. सहकुटुंब सहपरिवार अशा आमच्या ट्रिप्स निघायच्या. त्यानिमित्तानं आमच्या मुलांबरोबर आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या अशा कानाकोपऱ्यांमध्ये गेलो जिथं सहसा टुरिस्ट किंवा तिथं राहणारे बरेचसे आमचे इंडियन मित्रसुद्धा गेले नव्हते. करोनाच्या काळात आम्ही 3 कॉन्फरन्सेस केल्या इंडियन कॉन्सुलेट आणि ट्रॅडिशनल हिलर्स ऑर्गनायझेशनमधनं. फेप्सिले मसेको मॅम ज्यांच्याबद्दल मी मगाशी बोलले, ज्या वकील होत्या आणि ज्यांनी त्या संस्थेमध्ये मला इंट्रोड्यूस केलं, त्या मॅडमनी आणि आम्ही दोघींनी मिळून वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये पण प्रेझेंटेशन्स दिली. तशीच या करोनाच्या काळात आम्ही 2-3 सेमिनार्स आणि कॉन्फरन्सेस केले एकत्र. आणि एक विशेष गोष्ट आता सध्या माझ्याकडे खूप चांगली संधी आली म्हणजे ICCRनं ICCRचे जे माननीय विनयजी सहस्रबुद्धे आहेत त्यांनी ह्या आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला एक खूप मोठी जबाबदारी सोपवली होती की तुम्ही आफ्रिकन कंट्रीज आणि भारत ह्यांच्या माध्यमातून किंवा कोलॅबरेशनमधून एक योगा कॉन्फरन्स भरवा. आणि ह्यासाठी ICCRच्या माध्यमातून जी कॉन्फरन्स भरवली गेली त्यामध्ये आमचे हे दक्षिण आफ्रिकेतले 80,000 वैद्य, झिम्बाब्वेमध्ये एक अशीच वैद्यांची संस्था आहे तिथले जवळजवळ 40,000 वैद्य, असे जवळजवळ 1,00,000-1.5 लाख वैद्यच त्यात सहभागी झाले. आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट दिला या कॉन्फरन्सला. आणि संपूर्ण जगभर या माध्यमातून आफ्रिकेत प्रॅक्टिस केला गेलेला योग किंवा आफ्रिकेतले योगाचे जे काही व्हेरिएशन्स आहेत ते आणि भारतातलं योगशास्त्राच्या माध्यमातून झालेलं संशोधन असं एक आगळं वेगळं काम जगाच्या दृष्टीसमोर आलं एका वेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, जी आम्ही उबंटू इंटरनॅशनल कॉन्फरन्स सिरीज म्हणून आता सुरू केली आहे. आणि आम्ही आता सध्या हे काम सुरू केलं आहे. या माध्यमातून आम्ही आफ्रिका स्टडी सेंटर नावाच्या एका संस्थेचे पण मेंबर झालो आहे की ज्या संस्थेमार्फत हेच काम केलं जातं की दक्षिण आफ्रिका किंवा आफ्रिकन कंट्रीज आणि भारत यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला वाढवायचे आहेत, ते रिसर्च आणि ॲकॅडमिक्सच्या माध्यमातून. आणि ते काम आम्ही दोघं, मी माझे मिस्टर राजीव तेरवाडकर, आम्ही दोघंही त्या संस्थेचे सदस्य आहोत. त्यात माझा जो थिसिस आहे ज्याला अतिशय प्रेमानं माझ्या मैत्रिणीनं फेप्सिले मासिको मॅमनी ब्रिजिंग स्टडी असं नाव दिलं होतं, तर तो ब्रिजिंग स्टडी आता त्यांच्या संस्थेच्या ट्रेनर्सच्या करिक्युलममध्ये आहे ऑलरेडी. तर त्याच पद्धतीनं एक असा तिकडच्या युनिव्हर्सिटीजच्या सहकार्यानं असा एखादा कोर्स बनवता आला की ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड मेडिसिनल कोर्स, ज्याच्यामध्ये आयुर्वेद आणि आफ्रिकन मेडिसिनचे मॉड्यूल्स एकत्र असतील. म्हणजे जर एखादा आफ्रिकन मुलगा त्याला आयुर्वेद शिकायचा आहे तर आफ्रिकन मेडिसिनच्या माध्यमातून माझा जो हा ब्रिजिंग स्टडी आहे तो वापरून तो आयुर्वेद आणि आफ्रिकन मेडिसिन दोन्हीचा अभ्यास करू शकतो. तर ह्याच्यावर एक सध्या काम सुरू आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ह्याच्या बाबतीतल्या इन जनरल म्हणजे R&Dच्या बाबतीत मला तिथं इन्स्टिट्यूशनल सपोर्ट काही मिळू शकला नाही, कारण आयुर्वेदाचा तिथं असं स्ट्रक्चर काही अवेलेबल नव्हतं. त्यामुळे मी तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकले नाही, जे मला युरोपियन आयुर्वेद अकॅडमीच्या माध्यमातून करायला लागलं. तर तसं काही तिथं राहणाऱ्या भारतीय मुलांसाठी किंवा आफ्रिकन हीलर्ससाठी जर काही असा एक स्ट्रक्चर बनवता आलं, रिसर्च स्ट्रक्चर, तर ते काम गेली म्हणजे 2009पासून मी करते. तिथं द आयुर्वेद फाउंडेशन ऑफ साऊथ आफ्रिका या संस्थेची उभारणीच मी त्यासाठी केली होती, ज्यासाठी मला आयुषकडनं खूप सपोर्ट मिळाला होता, मार्गदर्शन पण मिळालं होतं. त्या संस्थेची CEO म्हणून मी 3 वर्ष काम केलं. अलौकिक चॅनलनं हा जो एक आगळा वेगळा उपक्रम हातात घेतलेला आहे की वेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या लोकांचं काम जगापुढं ठेवणं, तर त्या माध्यमातून मला माझ्या एका ह्या प्रकल्पाबद्दल बोलता आलं, त्याबद्दल मी खूप कृतज्ञता व्यक्त करते. आणि आरती खाडीलकर मॅडम आणि स्वाती बंडगर मॅडम या दोघींचंही अभिनंदन पण करते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता पण व्यक्त करते. मनापासून धन्यवाद. अलौकिक चॅनलचं हे एक अलौकिक काम आपल्याला जर का जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.